कामदा एकादशीला उपवास केल्याने ब्राह्मण हत्येसारख्या गंभीर पापापासून मुक्ती मिळते. तसेच धर्मग्रंथामध्ये असे म्हटले आहे की कामदा एकादशीला या गोष्टी चुकूनही करू नका. चला त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अधिक माहिती जाणून घेऊया. सनातन धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित आहे. भगवान विष्णूला समर्पित हे पवित्र व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पाळले जाते. प्रत्येक एकादशीच्या व्रताचे महत्त्व असते. कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला पाळले जाते. अशी एक धार्मिक श्रद्धा आहे की कामदा एकादशीचा उपवास केल्याने आणि विहित विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांच्या कृपेने जीवन सुखी होते. कामदा एकादशीचा उपवास ब्राह्मण हत्येसारख्या गंभीर पापापासूनही मुक्ती देतो. परंतु कामदा एकादशीचा उपवास विहित नियमानुसारच पाळला पाहिजे. धर्मग्रंथामध्ये असे म्हटले आहे की कामदा एकादशीला काही विशिष्ट कर्मे करणे हे गंभीर पाप आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी कामदा एकादशीला करू नये. ही तारीख पुढच्या दिवशी म्हणजे 29 मार्च 2026 रोजी सकाळी 7:46 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार कामदा एकादशीचा उपवास 29 मार्च रोजी पाळला जाईल. कामदा एकादशीच्या दिवशी मसूर, वांगी, गाजर, तांदूळ, घेवडा, कोबी आणि पालक यासारखे पदार्थ खाऊ नयेत. या दिवशी उपवासादरम्यान जवसाचे सेवन करू नये. या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. या दिवशी तुळस तोडणे हे एक मोठे पाप मानले जाते. भगवान विष्णूच्या पूजेत वापरली जाणारी तुळशीची पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवा. या दिवशी केस, नखे किंवा दाढी कापणे टाळावे. असे मानले जाते की असे केल्याने ग्रहाचे शुभ प्रभाव नष्ट होतात. या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नका. गरीब लोकांचा अपमान चुकूनही करू नका. खोटे बोलू नका. या एकादशीला उपवास करणाऱ्या व्यक्तीने रात्री झोपू नये. त्याने रात्रभर जागे राहून भगवान विष्णूचे स्तोत्र पठण करावे. या दिवशी सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नका. या दिवशी केस धुणे टाळा. या दिवशी लोखंडी वस्तू, काळ्या रंगाच्या वस्तू, जुने कपडे, अन्न किंवा तेल दान करू नका. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.